नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न. पाऊस समाधानकारक तर लाल वस्तू महागणार असल्याचे भाकणुकीत वासराने केले भाकीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन झाले सज्ज. खोडगी रोडवरील स्वच्छता दुभाजकाला रंगरंगोटीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात मुक्कामी येणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा बैठकीतून घेणार आढावा. शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची माहिती. 51 किलो तिळगुळापासून साकारली सौंदर्यपूर्ण श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा. यात्रेनिमित्त बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ आणि विक्रमवीर पिपुल मिरजकर यांचा नवोपक्रम. आणि होम मैदानात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा. 3 दिवसात तब्बल 17,000 नागरिकांची झाली आरोग्य तपासणी. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी होमकुंडभोवती प्रदक्षिणा घालून सिद्धरामेश्वर महाराज की जय घोषणा दिल्या. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील बुधवारचा तिसरा दिवस होता, तो म्हणजे होम प्रदीपनाचा. याला मोठे महत्त्व असल्याने भक्तगणांचा होमविधीकडे लक्ष लागून राहिलेले असते. मोठ्या संख्येने भक्तगण या होम प्रदीपन सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. दरम्यान सोमवारी रात्री मानाच्या 7ही नंदीध्वजांचं हिरेहब्बू यांच्या वाड्यातून होम मैदानावर अर्थात होमकट्ट्यावर मंगलमय वातावरणात आगमन झालं. प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेचे प्रमुख मानकरी पुजारी हिरेहब्बू होमकुंडात उतरले. त्यांनी बाजरीच्या पेंडीपासून तयार केलेल्या कुंभारकन्येला शालू नेसवला. याप्रसंगी कुंभारकन्येला शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सौभाग्य अलंकार घालून कुंभारकन्येला मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हारदांडा घालून सजवण्यात आलं. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला. त्यानंतर विधिवत पूजन झाल्यानंतर कुंभारकन्येला अग्नी देण्यात आला. होम हवन विधी संपन्न झाल्यानंतर मानकरी, नंदीध्वज आणि नंदीध्वजधारक यांनी होमकुंडाभोवती प्रदक्षिणा घालून घोषणा दिल्या. आलेल्या हजारो भक्तगणांनी होमकुंडांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातल्या. यावेळी सारे वातावरण भक्तिभावात न्हावून गेले होते. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. एकदा भक्तलिंगार बोलार सिद्धेश्वर महाराज की जय. हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हर सिद्धेश्वर महाराज की जय. सिद्धेश्वर महाराज की जय. वंदन करूया. या गंगेचे मणी ठेव, गंगेचे मणी ठेव गोदावरी सरस्वती. सिद्धरामेश्वरांचा मुखमंडल महापौर्णिमेचे चंद्रासारखं अत्यंत आनंदी वाचन कसा साधना तसे विशेष विचारले है ना, तुम्ही कोण आहे, आपण कुठून आला, कुठं राहता असं विचारल्यानंतर माझं नाव मल्लिकार्जुन आहे त्या सांगून हॉटेल में गेला असला हैराण झाला. न्यूजचं किती जण आलेत. यात्रेचं कव्हरिंग असतं प्रत्येकाला शरीर कल्पवृक्ष चिंतामणी
बरेच लाज वाटलेले मोबाईलवर काढायचं म्हणजे सर्व मोठे मोठे लोक असतात ते आपल्याकडून आपण मोबाईलवर माणूस होतो ना थोडं प्रश्नाचा कसा आहे चांगला वाटत मला काय म्हणायचं एवढी मोठी यात्रा यात्रेत आपण नियोजन केलं पाहिजे किती टीमवर्क केलं पाहिजे. यंदा पाऊस समाधानकारक असून परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचे भाकीत देशमुखांच्या वासराने केल्याचे सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले. सोमवारी मध्यरात्री होम प्रदीपन सोहळा आटोपल्यानंतर सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले. एका रांगेत सातही नंदीध्वज विसावले आणि दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला सन्मानाने भाकणूक स्थळी आणले. मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि मानकरी राजशेखर देशमुख यांनी वासराची विधिवत पूजा केली. वासरासमोर गूळ, विविध प्रकारचे धान्य, ऊस, सुपारी, गाजर, पान, खारीक आदी खाद्य ठेवण्यात आले. वासराने गूळ आणि गाजराला स्पर्श केला त्यामुळे लाल वस्तू महागणार असल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वासराने मूत्रविसर्जन केले. यावरून यंदा समाधानकारक पाऊस असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. यावेळी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश थोबडे यांच्यासह नंदीध्वजधारक भक्तगण उपस्थित होते. शिवयोगी सीतारामची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली. 13/1/2023 ला एंडिमर्जन, 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला होम. ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला. मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलं, आम्ही जे सांगतो वासरू जे ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. पण म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणं. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 ला वासरू भितरलं होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते चाललं. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्वच एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती आहे. परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय त्यामुळे बरं वाटतं. पाऊस पीक पण बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. डाळ वस्तू राजकीय काय सांगत नाही आम्ही. फक्त जे बाकीचं काय सांगत नाही. जे हितात आहे मलमूत्र झालंय त्यामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. हा पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडा म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झालं असतं, पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही शांत आहे. 2024 शांत, काही नाही, जैसे ते परिस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने महापालिकेच्या वतीने शहरातील होडकी रोडवर स्वच्छता, दुभाजकाला रंगरंगोटी आणि पथदिव्यांची दुरुस्ती केली जात असल्याचे दिसून आले. देशातील भव्य दिव्य अशा कामगार वसाहत रे नगरच्या हस्तांतरण सोहळ्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता नरेंद्र मोदी हे सोलापूरला दाखल होणार असून त्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेच्या वतीने होडगी रोड या मार्गावर असणाऱ्या दुभाजकांना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती केली जात आहे. लोंबकळत असलेल्या वायर काढण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे रोडच्या कडेला असणारे मातीचे ढिगारे आणि काटेरी झुडपे देखील जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गुरु नानक चौकातील अपूर्ण अवस्थेत हॉस्पिटलचे होणारे खाजगीकरण रद्द करून खाजगी कंपनीद्वारे करण्यात येणारी नोकर भरती रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. सोलापूर येथील गुरु नानक चौकामध्ये सुरू होत असलेल्या 100 बेडेड महिला हॉस्पिटल व 100 बेडेड जनरल हॉस्पिटलचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. या हॉस्पिटलमध्ये फर्निचरची निविदा प्रलंबित असून ते काम पूर्ण होण्यास अद्याप 6 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. असे असताना आरोग्य विभागाने राजकीय दबाव तंत्रातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे. त्याचे कारण येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष या हॉस्पिटलचे काम अर्धवट असताना सुद्धा हॉस्पिटलला खाजगी कंपनीस चालवण्यास देऊन उद्घाटन करण्याची तयारी करत आहे. या हॉस्पिटलमध्ये नोकर भरती करण्याकरता खाजगी कंपनीस कंत्राट देण्यात आलेले आहे. या कंपनीद्वारे BAMS डॉक्टर, ANM, GNM नर्सेस, वॉर्ड बॉय, मामा मावशी, टेक्निशियन व सफाई कामगार यांची भरती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांची भरती करताना कोणतीही परीक्षा न घेता सत्ताधाऱ्यांच्या वशिल्याने नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच अशा नोकर भरतीत कोणतेही आकृतीबंध व बिंदू नामावलीची अट नसल्याकारणामुळे मागासवर्गीय व OBC आरक्षणास पात्र असलेल्या उमेदवारांना या नोकर भरतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. तसेच या हॉस्पिटलचे खाजगीकरण झाल्यास या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या औषधोपचारासाठी अवाढव्य शुल्क भरावे लागणार असून त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे. त्यामुळे ही कर्मचारी भरतीसाठी खाजगी कंपनीला दिलेले कंत्राट तात्काळ रद्द करून ही कर्मचारी भरती सरकारी नियमांनुसार घेण्यात येऊन बिंदू नामावलीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी. या हॉस्पिटलचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण करण्यात येऊ नये. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत असून बुधवारी सेवा सदन प्रशाला येथील पोलीस कल्याण केंद्रात बैठकीचे आयोजन केल्याचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले. 2019 मध्ये रेनगरच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी उद्घाटन केले आहे, मीच चाव्या द्यायला पुन्हा येणार, असे म्हणत मकर संक्रांतीच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रेनगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते पुन्हा येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत असून बुधवारी सेवा सदन प्रशाला येथील पोलीस कल्याण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 तारखेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली. उद्या 11 वाजता माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या सर्व वॉर्डर्सची बैठक होते. येणाऱ्या 19 तारखेला माननीय पंतप्रधानांचा जो दौरा आहे
त्याच्या नियोजनाची ही बैठक आहे आणि वॉरियर्सला लोकसभा म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष येतात. तर 11 वाजता पोलीस कल्याण केंद्र रामलाल चौकाच्या पोलीस कल्याण केंद्राच्या ड्रीम पॅलेस जो हॉल आहे इथं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्याला सर्व लोकसभेतले सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार सर्वजण उपस्थित राहणार आहेत. मागणी केली की शहराला एक कार्यक्रम मोदीजींचा मिळावा, त्याच्यात प्रामुख्याने रोड शो मिळावा अशी आपण मागणी करतोय. तर तीही उद्या त्या संदर्भात काय होईल तेही त्या बैठकीत चर्चा होईल त्याबाबत. होम मैदान इथं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 3 दिवसात तब्बल 17,000 नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले. श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी आणि गड्डा यात्रेत आलेल्या नागरिकांना महाआरोग्य शिबिरात भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यालाही प्राधान्य दिले. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची दिवसभरात शिबिरात गर्दी होती. सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकल्याची साथ सुरू आहे, त्यामुळे त्या आजारांचेच सर्वाधिक रुग्ण शिबिरात उपचार घेत आहेत. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. तपासणी झाल्यानंतर तात्काळ जागेवरच चष्मा देखील उपलब्ध करून दिला जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराचा शेवटचा दिवस असणार आहे. यात्रा असल्याकारणाने नागरिकांची गर्दी मोठ्या संख्येने आहे. शिबिराचा लाभ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शिवसेनेच्या शिंदे गटाने होम मैदानावर 3 दिवसांचे महाआरोग्य शिबिर भरवले आहे. या शिबिराला सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 3 दिवसात तब्बल 17,965 लोकांची आरोग्य तपासणी झाल्याचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले. सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त सोलापूर शिवसेनेच्या वतीनं भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आज या शिबिराचा 3रा दिवस आहे. सलग 3 दिवस झालं रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात इथे डॉक्टर्स असतील, वर्कर्स असतील त्यांच्या माध्यमातून होत असताना खरंच मनाला खूप आनंद होतो की 30-35 हजारपेक्षा जास्त रुग्ण या शिबिराच्या माध्यमातून तपासण्यात आलेले आहेत. रुग्णांना जागेवर डोळे तपासले की लगेच तिथे चष्मे ज्यांचे ऑपरेशन निघाले त्यांना मार्गदर्शन करून ऑपरेशनासाठी त्यांची तयारी करून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या शिबिरामध्ये केल्या जातात. राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं सांगत असतात की हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे, कष्टकरी सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. त्याचाच भाग म्हणून हे शिबिर सर्वसामान्य माणसाला देण्याकरता आमचे आधारस्तंभ शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर चालू आहे आणि आज खूप चांगला लाभ त्याला मिळत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेत महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा काढून टाकल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विजयकुमार हत्तुरे यांनी केली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील 2ऱ्या दिवशी 15 जानेवारी 2024 रोजीच्या होम व भाकणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवले. जसे मिरवणूक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आली. सदरचे प्रकरण मंदिर पंच कमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले. दरम्यान महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा काढून टाकल्यामुळे सर्व लिंगायत समाजामध्ये प्रचंड भावना दुखावल्यामुळे रोष व्यक्त करत आहेत. प्रशासन पंच कमिटी यांच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना अशा समाजकंटकांना यात्रेत अडथळा आणणे, धार्मिक भावना दुखावणे, समाजामध्ये अशांतता निर्माण करणे, जातीय तेढ निर्माण करणारी घटना असून सोलापूरची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे, त्वरित या प्रकरणाचा छडा लावून समाजकंटकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, महासचिव सकलेश बाभुळगावकर, बसवभक्त राधाकृष्ण पाटील उपस्थित होते. सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षयदात सोहळ्याच्या वेळेस 7 नंदीध्वज असतात. त्यांच्यासोबत बैलगाडीचे रथ असतो. या रथामध्ये महात्मा बसवांना व शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. काल भूममध्ये होमचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसवेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने होम मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोहोचली तर फोटो काढण्यात आला. त्यामुळं जर तुम्हाला झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कसं.
आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्यांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे. अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे. याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मला तर असं वाटतं की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण बिघडणे हा कोणाचा डाव आहे का, कुठील डाव? कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापुरात खूप काही घटना घडलेल्या आहेत. श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विक्रमवीर विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमने 51 किलो तिळगुळापासून श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली आहे. बसवेश्वर जन्मोत्सव बहुउद्देशीय मंडळ शेळगी, देशाभिमान मित्र परिवार, हिंदू साम्राज्य संघटना, बसव प्रभू प्रतिष्ठान, श्री साई पार्क, सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर आणि त्यांची टीमने मिळून 51 किलो तिळगुळापासून श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली असून याचे उद्घाटन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. ही प्रतिमा साकारण्यासाठी 51 किलो तिळगुळ प्रसिद्ध युवा उद्योजक महेश वाले यांनी उपलब्ध करून दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती राजू चळे, सोमनाथ रगवले, गवळी बीजे, MS ग्रुपचे संस्थापक सिद्धाराम येलचट्टी, शिवराज धप्पाधुळे, रामचंद्र राजमाने, केदार बिराजदार, केदार लंगडे, जयराज झाडबुके, गौरीशंकर बाळशेट्टी, राजशेखर मोदी, शंकर मुंजे, अनिल मठपती, नागनाथ हिंगमिरे, सिद्धू कोरे, बापू नागशेट्टी, समर्थ लंगडे, अरुण लोखंडे उपस्थित होते. ही प्रतिमा 8 बाय 14 फूट इतकी आहे. प्रतिमा साकारण्यासाठी 2 दिवस लागले. 5 कलरचा वापर करून ही प्रतिमा साकारली आहे. सहकलाकार शुभम सब्बन, निलय चन्नापट्टण, राधाराणी रापेल्ली, धनराज नडीमेटला, अनुष्का नडीमेटला यांनी मेहनत घेतली. दरम्यान याबाबत कलाकार विपुल मिरजकर आणि संयोजक महेश वाले, सिद्धाराम येलशेट्टी यांनी अधिक माहिती देताना याचा उद्देश स्पष्ट केला. नमस्कार, मी सिद्धाराम शंकरराव येलशेट्टी. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त बसवेश्वर जन्मोत्सव बहुउद्देशीय मंडळ शेळगी व तसेच महेश वाले यांच्या सहकार्यानं आज शेळगी भागामध्ये शिवदासमय मंगल कार्यालय येथे अतिशय सुंदर असं तिळगुळाच्या माध्यमातून प्रतिमा तयार केलेले जे महत्त्वाची भूमिका आहे ते म्हणजे विपुलजी मिरजकर यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे. त्यांच्या नवे अनेक विश्वविक्रम आहेत. त्यांनी आज आम्हाला बहुमोल वेळ देऊन. माझं नाव महेश रेवणशिद वाले आहे. सध्या गड्डायात्रा निमित्त आम्ही सिद्धरामेश्वर महाराजांचं तिळगुळच्या माध्यमातून प्रतिमा तयार केली आहे. मग याच्यासाठी सहकार्य लागले विपुलजी मिरजकर यांचं सहकार्य लागलं आहे आणि काही समाज बांधवांचं बी सहकार्य लागलं आहे आणि ह्यासाठी 51 किलो तिळगुळ लागलेले आहेत आणि 4 कलरही लागलेले आहेत. यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे प्रतिमा साकारण्यात आले आहे. नमस्कार, मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर. यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर महाराजांची 51 किलो तिळगुळपासून आपण प्रतिमा साकारलेली आहे. त्या तिळगुळमध्ये आपण 5 कलरचा उपयोग केलेला आहे. तुम्ही बघत आहात की हिरवा कलर, गुलाबी कलर, केशरी कलर, पांढरा कलर आणि त्यामध्ये आपण पोस्टर कलरचा यूज करून ब्लॅक कलर यूज केलेला आहे की जेणेकरून ते अजून थोडं चांगलं दिसावं त्यासाठी आपण ते ब्लॅक कलरचा उपयोग केलेला आहे आणि ते आम्हाला बनवण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. आणि हे बनवताना माझे सहकार्य 5 जण होते कलाकार. ते शुभम सब्बन, राधाराणी रापेल्ली, धनराज नडमेटला, अनुष्का नडमेटला, निलेश चन्नापटन असे 5. शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आनंद चंदनशिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले तौफिक शेख या 2 प्रमुख नेत्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात नुकताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणा असे आवाहन केले होते. सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी गटनेते आनंद चंदनशिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले तौफिक शेख या 2 प्रमुख नेत्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान या तिन्ही नेत्यांनी घडवून आणली. यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, इरफान शेख, तौफिक शेख यांचे चिरंजीव आदनान शेख, प्रमोद भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील वर्षीच तौफिक शेख यांनी एमआयएम पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता. नंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा सोलापूर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकूणच देशातील वातावरण पाहता आता तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे यांनीही पुढच्या महानगरपालिकेचा विचार करता अजित पवार गटाच्या संपर्कात गेले आहेत. वारंवार चंदनशिवे हे तर उमेश पाटील यांच्यासोबत दिसून आले. मंगळवारी झालेल्या अजित पवार यांच्या भेटीवरून आता या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत करकंब येथे महिला भगिनींनी मकर संक्रांत सण उत्साहाने साजरा केला. करकम तालुका पंढरपूर येथे महिला भगिनींनी संक्रांत सणानिमित्त सुगडाची विधिवत पूजा केली. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात. सुगड शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. सुघटित असा हा घड धनधान्याचे प्रतीक म्हणून यामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, गूळ, शेंगदाणे, बोरं हे साहित्य भरून महिला भगिनी त्याची पूजा करतात. तिळातील उष्णता जी थंडीपासून संरक्षण देते. गुळाचा गोडवा असणारा तिळगुळ एकमेकींना देत हळदी कुंकू लावून ओसा म्हणजेच ओवासणे किंवा ओवाळणे करत तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मकर संक्रांत हा भारतातील एकमेव सण असा आहे जो 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो, ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो. भारतामध्ये या सणास उत्तर प्रदेश व बिहारमध्ये खिचडी उत्सव, कर्नाटक आंध्र प्रदेशात मकर संक्रमा, तेलुगू भाषेत पेंडा पांडुगा, मध्य प्रदेश व बुंदेलखंडात साकरत, हरियाणा व हिमाचल प्रदेशमध्ये मगही, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये माघ बिहू तर काश्मीरमध्ये शिशुर संक्रांत अशा विविध राज्यात विविध नावांनी हा सण साजरा करतात. गुजरातमध्ये पतंग उडवण्याच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात. भारताप्रमाणे इतर देशातही हा सण साजरा करण्यात येतो. नेपाळमध्ये माघी संक्रांती, थायलंडमध्ये सांक्रान, म्यानमारमध्ये थिंग्यान, कंबोडियात मोहा संक्रांत, श्रीलंकेत उलावरला थिरुनाल या नावाने हा सण साजरा केला जातो. नळदुर्ग येथे अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षतांचे नळदुर्ग शहरातील हिंदू महिलांनी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप केले. अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षतांचे नळदुर्ग शहरातील हिंदू महिलांनी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप केले. आतापर्यंत जवळपास शहरातील 11 ते 12 हजार नागरिकांना या अक्षतांचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही अक्षता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अखंड हिंदुस्थानालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असे भव्य दिव्य शुभकार्य अयोध्या येथे होणार आहे. या दिवशी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या अक्षतांचे 27 डिसेंबर रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात आगमन झाले होते. या पवित्र अक्षतांचे शहरातील प्रत्येक हिंदू बांधवांना वाटप व्हावे यासाठी भाजप, भाजयुमो व संपूर्ण हिंदू बांधवांच्या वतीने अतिशय चांगले नियोजन करण्यात आले. या अक्षता वाटप कार्यक्रमात शहरातील 100 ते 150 महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी शहरातील प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरापर्यंत जाऊन घरातील महिलेला हळदी कुंकू लावून अक्षता 22 जानेवारी रोजी आपल्या घरातील मूर्तींवर टाकण्याबरोबर त्या दिवशी घरासमोर मोठी रांगोळी काढून सायंकाळी आपल्या घरासमोर दिवे लावावेत असे सांगितले. शहरातील मराठा गल्ली, साठेनगर, गवळी गल्ली, बेडगे गल्ली, भवानी चौक, शास्त्री चौक, सावरकर चौक, ब्राह्मण गल्ली, व्यासनगर, व्यंकटेश नगर या भागात अयोध्या येथून आलेल्या या पवित्र अक्षतांचे वाटप करण्यात आले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न. पाऊस समाधानकारक तर लाल वस्तू महागणार असल्याचे भाकणुकीत वासराने केले भाकीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन झाले सज्ज. खोडगी रोडवरील स्वच्छता दुभाजकाला रंगरंगोटीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात मुक्कामी येणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा बैठकीतून घेणार आढावा. शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची माहिती. 51 किलो तिळगुळापासून साकारली सौंदर्यपूर्ण श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा. यात्रेनिमित्त बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ आणि विक्रमवीर पिपुल मिरजकर यांचा नवोपक्रम.
आणि होम मैदानात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा. 3 दिवसात तब्बल 17,000 नागरिकांची झाली आरोग्य तपासणी. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.